वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे। मंदिरामध्ये इष्ट देवतेच्या दर्शनाने भक्तांचे विघ्न नष्ट होतात। त्या श्री गणेशाला विघ्न विनाशक स्वरूपात पूजले जाते। गणेश उत्सवानिमित्त सादर करत आहोत विघ्न विनाशक गणपतीचे आध्यात्मिक रहस्य। श्री गणेशाला आपण अनेक नावाने संबोधित करत आहोत, जसे गजमुख, वक्रतुंड, लंबोदर आदी। तसेच त्याच्या संपूर्ण स्वरूपाचे रहस्य काय आहे हे आपण पाहूया। गजमुख अर्थात विशाल मुख, विशाल बुद्धीचे प्रतीक आहे। जसे हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान मानला जातो, त्याचप्रमाणे विद्येचा अधिपती श्री गणेशालाही गजमुखाचे प्रतीक दाखवण्यात येते। गजकर्ण पंख्याप्रमाणे मोठे कान, म्हणजे लक्षपूर्वक आवश्यक व महत्त्वपूर्ण गोष्टी ऐकणं, ग्रहण करणं आणि व्यर्थ गोष्टी झाडून फेकून देणं। वक्रतुंड महान गणनायक शिवसुताला सोंड का दाखवली? हत्तीची सोंड इतकी मजबूत व शक्तिशाली असते, तिच्याद्वारे हत्ती वृक्षालाही उखडून फेकू शकतो, तर सोंडेने प्रणामही करतो। ज्ञानवान व्यक्तींकडे आसुरी वृत्तींना उखडून फेकण्याचे सामर्थ्य तर आहेच, परंतु तेवढीच नम्रता अर्थात निरहंकारिताही आहे। लंबोदर ज्ञानवान व्यक्ती मान अपमान, निंदा स्तुती, जय पराजय सर्व प्रकारच्या परिस्थिती व गोष्टी पोटात सामावून घेतो आणि सर्वांशी समरसतेने वागतो। हाच गणपतीच्या महान उदराचा गर्भितार्थ आहे। गजनयन बारीक डोळे, एकाग्रतेचे सूचक। हत्तीच्या डोळ्यांची विशेषता आहे की त्याला छोट्या गोष्टी मोठ्या दिसतात। समजदार व्यक्ती ही लहानांमध्ये महानता पाहते। कमल पुष्प, जास्वंदीचे फूल पवित्रतेचे, समृद्धीचे प्रतीक आहे। जसे कमळ चिखलातही चिखलापासून अलिप्त राहते, तसेच ज्ञानवान मनुष्य संसार सागरात राहूनही अलिप्त राहतो। मोदक सुख, शांती, यशाचे सूचक। असा मोदक व तोही हातात ठेवणे, अर्थात अनेक अडचणींवर मात करून निर्विघ्न रूपाने कार्य पूर्ण करणे व स्वतःच्या मोठेपणाने गर्विष्ठ न होणे। वरदहस्त अर्थात सर्व शुभ लक्षणांनी युक्त ज्ञानवान मनुष्य दुसऱ्यांना शांतीचे, निर्भयतेचे वरदान देण्याला समर्थ होतो। वरदानी महादानी स्थितीचे प्रतीक वरदहस्त। तर आपणासही गणपतीप्रमाणे गुणमूर्त बनायचे असेल तर दिव्य गुण धारण करण्याचा अभ्यास केला पाहिजे। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो। ओंकार स्वरूप गणेश अर्थात आत्मदर्शन। आपण म्हणतो, हे ओंकार स्वरूपा, ओ नाथांच्या नाथा तुझ नमो। पण ओम किंवा ओंकार म्हणजे काय ते आपण पाहूया। ओम अर्थात अहम आत्मा आणि कार म्हणजे त्याचे स्वरूप, म्हणजेच ओंकार स्वरूप होय। आत्मा म्हणजे चैतन्य शक्ती। हाड मासाच्या शरीरात ही चैतन्य शक्ती प्रवेश करते, तेव्हा ती जीवात्मा आणि आत्माहीन शरीर मृत मानले जाते। ज्याप्रमाणे मोटार गाडी वाहन चालकाविरहित चालूच शकत नाही, त्याप्रमाणे आत्मा हा शरीररूपी गाडीचा चालक आहे। आत्मा ही सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, म्हणून साधारण दृष्टीने दिसत नाही। आत्मा अजर अमर अविनाशी आहे। अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, त्याचबरोबर कुठल्याही तीक्ष्ण शस्त्राने इजाही होऊ शकत नाही। शरीर विनाशी, मात्र आत्मा ही अविनाशी आहे। अशी ही अकाल तपनशीन आत्मा अर्थात दोन्ही भुवयांच्या मधोमध भ्रुकुटीमध्ये विराजमान होते। म्हणूनच आत्मिक स्मृतीचा तिलक भ्रुकुटी मध्येच शृंगारतो।
आत्म्याच्या 3 प्रधान शक्ती मन, बुद्धी आणि संस्कार अशा ओंकार स्वरूप गणेशाला आपण प्रेमाने वाहणाऱ्या जास्वंदीच्या फुलाचे आध्यात्मिक रहस्य काय आहे ते आपण पाहूया. फुलाचा हिरवा देठ हा हिरव्यागार पृथ्वीवरील मनुष्य सृष्टीचे प्रतीक आहे व अग्रभागातील परागकण हे आपण सर्व आत्म्यांचे प्रतीक आहे व हे पराग लाल रंगाच्या 5 पाकळ्यांनी आच्छादित आहे, ज्याचा अर्थ आपल्या आत्म्याचे वास्तविक घर म्हणजे परमधाम होय. हे परमधाम लाल सोनेरी रंगाचे असून 5 तत्वापासून अलिप्त ब्रह्मतत्वाचे आहे, म्हणूनच या फुलाला 5च पाकळ्या असतात. आपण आत्मे या परमधाम वरून या हिरव्यागार साकार मनुष्य सृष्टीवर जन्म घेऊन शरीरद्वारे सत्कर्म करण्यास आलो आहे. याची आठवण व स्मृती आपणास हे फूल ओंकार स्वरूपाला अर्थात आत्मिक स्वरूपाला स्मरून श्री गणेशाला अर्पण करतो. श्री गणेशाचे ओंकार स्वरूपाचे रहस्य जाणल्यानंतर आता आपण परम सत्याची ओळख करून घेऊया. जीवन ज्योत जागर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. विघ्नहर्त्या श्री गणेशाचे पिता अर्थात आपल्या सर्व आत्म्यांचे परमपिता परमात्मा शिव यांची आपण इथे ओळख करून घेणार आहोत. भारतामध्ये प्राचीन काळापासून शिवाची शिवलिंगाद्वारे पूजा केली जाते. भारतामध्ये मुख्यत्वे 12 ज्योतिर्लिंग आहेत. ज्योतिर्लिंग अर्थात ज्योती स्वरूप परमात्म्याचं हे दिव्य पूजन आहे. अशा प्रकारे हिंदू धर्मामध्ये शिवलिंग स्वरूपात एकाच निराकार परमात्म्याची पूजा होते. हिंदू धर्माप्रमाणेच जगातील सर्व धर्मांमध्ये याच निराकार स्वरूपाची परमात्म्याच्या रूपात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपात पूजा होते. ख्रिश्चन धर्माचे धर्मस्थापक येशू ख्रिस्त यांनीही आपल्या अनुयायांना हाच उपदेश दिला की गॉड इज वन अँड गॉड इज लाईट. आणि म्हणूनच आपण बघितले असेल की ख्रिश्चन बांधव ज्यावेळी चर्चमध्ये जातात त्यावेळी आपल्या हातामध्ये मेणबत्ती घेऊन जातात, जे एक निराकार ज्योतिर्बिंदू प्रकाश स्वरूप परमात्म्याचे प्रतीक आहे. तसेच शीख धर्माचे स्थापक गुरु नानक यांनीही अनुयायांना हे सांगितलं, एक ओंकार एक निराकार, परमात्मा एक आहे व तो निराकार आहे. मुस्लिम धर्मामध्येही संगय अस्वद हज येथे शिवलिंगाच्या आकाराच्या दगडालाच परमात्म्याचं अर्थात अल्लाह खुदाचं स्वरूप मानतात. अशा प्रकारे जगातील सर्व धर्मांमध्ये शिव, अल्लाह, खुदा, गॉडफादर, जेहोवा अशा अनेक नामरूपामध्ये एकाच निराकार सूक्ष्म ज्योतिबिंदू प्रकाश स्वरूप परमात्म्याचीच पूजा होते. परमात्म्याच्या परम सत्याची ओळख झाल्यानंतर आता आपण पुन्हा वळूया श्री गणेशाच्या आध्यात्मिक रहस्याकडे. एक विचित्र गोष्ट की इतका मोठा गणपती आणि त्या श्री गणेशाचे वाहन मूषक अर्थात उंदीर. अवश्य याही गोष्टीचा गहन अर्थ असणार. उंदीर काय करतो? कोणतीही नवीन किंवा जुनी, महाग किंवा स्वस्त वस्तू त्यांना तो कुरतडत राहतो. त्याच प्रकारे काही जण असे करतात की दुसऱ्या व्यक्तीची किती मूल्यवान गोष्ट असू दे, परंतु कुतर्काने कुरतडणारी माणसं ते हंस नाही परंतु उंदरांचे लक्षण धारण करतात. शूद्राप्रमाणे व्यवहार करतात, अर्थात 5 विकारांच्या वश होऊन कर्म करतात. 5 विकार अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार
परंतु अध्यात्मप्रधान व्यक्ती अशा वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवू शकतात. ते कुतर्क नाही परंतु तर्क करतात. गणपती विवेकवान आहे, तर्क संपन्न आहे. कुतर्कवर नियंत्रण, अविवेकवर विवेकाचा विजय याचे सूचक गणपतीचे वाहन मूषक दाखवण्यात येते. या सर्व रहस्यांना समजावून घेऊन आता आपल्याला हवे आहे ते सत्य ज्ञान व गणपती ज्यामुळे ज्ञानवान बुद्धिमानांमध्ये सर्वश्रेष्ठ बनले ते सत्य ज्ञान ऐकणे व राजयोगाचा अभ्यास शिकणे, ज्याद्वारे या वाईट प्रवृत्तींवर व विकारांवर विजय मिळवू शकतो. राजयोग. ज्योति बिंदु परमात्मा से है मेरी आत्मा, अब चल कर ले मिलन. परमानंद का अनुभव कर, ओ परमानंद का अनुभव कर, तू धन्य बना जीवन. राजयोग. योग अर्थात मिलन, राजयोग अर्थात सर्वश्रेष्ठ मिलन. सर्वश्रेष्ठ मिलन अर्थात प्रभू मिलन. स्वतःच्या वास्तविक स्वरूपात स्थित होऊन परमपिता परमात्म्याची केलेली मनापासून आठवण म्हणजेच राजयोग. या राजयोगाच्या रोजच्या अभ्यासाने जीवनातील सर्वात श्रेष्ठ प्राप्ती होतात. त्यातील काही शक्ती पुढील प्रमाणे आहेत. जसे सहनशक्ती. आज प्रकृती ही व्यक्तीकडून झालेली हानी सहन करून गोड फळे देते. तसेच व्यक्तीलाही सहन करण्याची ताकद राजयोगाद्वारे प्राप्त होते. याचप्रमाणे संकटांचा सामना करण्याची शक्ती, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती, ओळखण्याची शक्ती, सहयोग देण्याची शक्ती अशा अनेक शक्तींची प्राप्ती राजयोगाद्वारे होते व आपले जीवन स्वर्गिक सुखाप्रमाणे बनते. आपले सर्वांचे सौभाग्य आहे की वर्तमान समय परमात्मा शिव पुन्हा प्रायलोप झालेले ज्ञानाचे रहस्य सांगत आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे प्रत्येक इच्छुक स्त्री पुरुषांना आपली निशुल्क सेवा प्रदान करत आहे व ते या विद्यालयाच्या कोणत्याही सेवा केंद्रावर जाऊन ज्ञानामृत प्राप्त करून आपले जीवन आनंदमय बनवू शकतात. जीवनातील विघ्न नष्ट करू शकतात. आपण सर्व गणेश भक्तांना या विद्यालयाद्वारे आयोजित राजयोग शिबिरामध्ये सस्नेह निमंत्रण. अधिक माहिती करिता संपर्क करावा. धन्यवाद. ओम शांती. गणपती बाप्पा मोरया मोरया रे मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया रे मोरया. मंगल